आज राज्यभरामध्ये कृष्ण जन्माष्टमीचा त्याचबरोबर दहीहंडीचा उत्साह हा पाहायला मिळतोय। तर आता मुंबई त्याचबरोबर ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी दहीहंडी बांधण्यास सुरुवात झालेली आहे। तर काही वेळातच या दहीहंड्यांना सलामी देखील दिली जाईल। त्यानंतर उंचच्या उंच मनोरे त्याचबरोबर कृष्णाचा जयघोष या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळेल। आज या गोविंदांसाठी खरं तर अनेक लाखोंची बक्षीस देखील जाहीर करण्यात आलेली आहे। तर मुंबईमध्ये दहीहंडीचा उत्साह हा वेगळाच पाहायला मिळतो। यातच आता दहीहंडी बांधण्यास सुरुवात झालेली आणि त्यानंतर आता सलामीची दहीहंडी ही केली जाईल। तर आता थेट जाऊया बोरिवलीमध्ये। बोरिवलीच्या मागाठाणे इथं शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आयोजित दहीहंडी उत्सवाच्या स्थळी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळेत। शुभम, कशा पद्धतीने दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे? अंकिता, आपण काही वेळ आधी पावसाचा आढावा घेत होतो आणि त्याच पावसाचा फटका कुठेतरी दहीहंडीला पण बसलेला आहे असं म्हणण्यास हरकत नाही। कारण की रात्रीची जी तयारी असते या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांची आणि आयोजकांची, त्याच्यामध्ये कुठेतरी दिरंगाई झालेली आहे। पाऊस जो आहे बोरिवलीमध्ये देखील रात्री मोठ्या प्रमाणात पडत होता आणि सध्या मी मागाठाणे येथील आमदार प्रकाश सुर्वे आयोजित जी दहीहंडी आहे त्या ठिकाणी सध्या मी आहे। बघू शकतो या ठिकाणी क्रेनच्या साहाय्याने हंडी बांधण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। सोबतच फुलांची सजावट जी आहे ती देखील हंडीला करण्यात येत आहे। या ठिकाणी काहीतरी कुठेतरी पावसाने जी आहे मागील 2 तासांपासून उसंती घेतलेली आहे, त्यामुळे कुठेतरी तयारीला जे आहे आता वेग आलेला आहे। 11 वाजताची वेळ आहे। 11 वाजतापासून या ठिकाणी सर्व गोविंदा पथक जे आहेत मुंबईतले आणि जवळपासच्या ठिकाणावरचे ते या ठिकाणी सलामी देण्यासाठी येणार। आज रात्री जे आहे या ठिकाणी दहीहंडी फोडली जाणार आहे। खरं पाहायला गेलं तर मुंबईमधला हे एक अशी दहीहंडी आहे ज्याच्यामध्ये महायुतीची हंडी अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे। शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महायुती, मागाठाणे विधानसभा, तारामती चॅरिटेबल ट्रस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हा गोविंदा उत्सव जो आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आमदार प्रकाश सुर्वे आणि युवा सेनाचे अध्यक्ष जे आहेत राज प्रकाश सुर्वे यांच्याकडनं ही आयोजित करण्यात आलेली आहे। मोठमोठे अंकिता सेलिब्रिटीज या ठिकाणी येत असतात, जसे की जया प्रदा असेल, अली आवराम असेल, हुमा कुरेशी असेल, गौतमी पाटील असेल, संजू राठोड असेल, असे मोठे मोठे सेलिब्रिटीज जे आहेत ते येत असतात। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येणार आहेत। सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य नेते जे आहेत शिवसेनेचे, ते देखील या ठिकाणी येणार आहेत। आणखी अर्थातच समजा पाहायला गेलं तर दहीहंडीचा उत्साह जो आहे तो तर आहेच। काही वेळात या ठिकाणी गोविंदा जे आहेत ते देखील पोहोचणार आहेत। अजून देखील आपण बघू शकतो मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील काही चिमुकली मुलं जी आहेत ती देखील या ठिकाणी पोहोचलेली आहेत। तयारी कशा पद्धतीने सुरू आहे हे ते पाहत आहेत। या ठिकाणी सर्व साऊंड सिस्टीम असेल, लाईट सिस्टीमचे सर्व लोक असतील ते देखील आलेले आहेत। तयारी जी आहे अंतिम टप्प्यात आलेली आहे। 11 वाजतापासून या ठिकाणी सुरुवात होणार आहे दहीहंडी उत्सवासाठी। अक्षरशः बघायला गेलं तर मोठ्या पद्धतीने आणि जवळपासचे सगळे जे नागरिक आहेत ते देखील या ठिकाणी येत असतात। बोरिवली या ठिकाणी देवीपाडा मेट्रो स्थानकाच्या अगदी बाजूला असलेलं हे कंपाऊंड आहे, त्यामुळे इकडच्या सुरक्षेसाठी जे आहे पोलीस देखील तैनात आहेत। ट्रॅफिक पोलीस देखील जे आहेत ते देखील तैनात झालेले आपल्याला दिसून येत आहेत सध्या अंकिता या ठिकाणी। निश्चित शुभम, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की आज मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय, या ठिकाणी देखील या दृश्यांमध्ये दिसून येत आहे की या ठिकाणी चिखलमय सगळा परिसर झाल्याचं दिसून येतंय। आयोजकांकडून या सगळ्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने उपाययोजना केल्या जात आहेत? अर्थातच अंकिता, बघायला गेलं तर सध्या हंडी लावण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि हंडी लावून झाल्यानंतर इथे जी आहे रेती टाकण्यात आलेली आहे। या रेतीच्या वर जे आहे मॅटिंग येणार आहे, जी गोविंदा जे असतात त्यांच्यासाठी करण्यात येत असते। आणखी अर्थातच वर चढल्यानंतर कोणालाही दुखापत होऊ नये त्यासाठी मॅटिंग जी आहे ती या ठिकाणी टाकण्यात येत असते। चिखल जरी हा झाला असला तरी याच्यावर मात्र नंतर पॅडची जी आहे एक मॅटिंग येणार आणि त्या मॅटिंगवर जे आहे गोविंदा आपले 5 थर, 6 थर, 7 थर, 8 थर असे थर लावताना दिसून येतील। विशेषतः समजा बघायला गेलं तर 7 महिला गोविंदा पथक यांनी देखील आपली अधिकृत नोंदणी जी आहे या ठिकाणी येणार यासाठी केलेली आहे आणि त्यांच्यासाठी देखील मोठं पारितोषिक जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे। विजेता गोविंदा पथक जे असणार आहे त्यांना रोख रक्कम 25 लाख रुपयाचं बक्षीस जे आहे त्या ठिकाणी प्रकाश सुर्वे यांच्याकडनं जाहीर करण्यात आलेलं आहे। अंकिता, निश्चित शुभम, या दहीहंडी संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।